धर्म सब लुप्त भे, सद्ग्रंथ धर्म बिन निज मती कल्पित करी प्रगट किए बहुपंथ। रामचरितमानस मधील या ओव्यांचा अर्थ असा आहे की कलियुगातील पापांनी सर्व धर्मांना ग्रासले आहे। आध्यात्मिक ग्रंथ लुप्त झाले आहेत आणि लोकांनी आपली बुद्धी वापरून अनेक पंथ निर्माण केले आहेत। गोस्वामी तुलसीदासजींनी श्रीमद भागवत आणि रामायणाच्या आधारावर रामचरित्राच्या उत्तरकांडात काकभुशुंडीच्या पूर्वजन्माची कथा आणि कलियुगातील महत्त्व यांचे वर्णन केले आहे। हजारो वर्षांपूर्वी शुकदेवजींनी भागवतामध्ये ज्या बारीकाईने आणि विस्ताराने कलियुगाचे वर्णन केले आहे ते आपल्याला डोळे उघडण्यासाठी पुरेसे आहे। आज सर्वत्र तशाच गोष्टी घडत आहेत आणि पुढेही जसे लिहिले आहे तसेच घडेल असे वाटते। मित्रांनो, चला आपण मिळून पाहू की आपल्या धर्मग्रंथांमध्ये कलियुगाचे कसे वर्णन केले आहे आणि ते कधी आणि कसे संपेल। नमस्कार मित्रांनो, ज्ञानसागर मराठी चॅनेलवर आपले स्वागत आहे। कलियुग म्हणजे काळोखाचे युग, कलह आणि क्लेशाचे युग। ज्या युगात सर्वांच्या मनात असंतोष असतो, सर्वजण मानसिकदृष्ट्या दुःखी असतात, तेच युग म्हणजे कलियुग होय। या युगात धर्माचा फक्त 1/4 अंश शिल्लक राहतो। कलियुगाची सुरुवात 102 ईस पूर्व झाली होती। श्रीमद्भागवत पुराण आणि भविष्य पुराणामध्ये कलियुगाच्या समाप्तीचे वर्णन आहे। कलियुगात भगवान कल्कीचा अवतार होईल, जो पाप्यांचा संहार करील आणि पुन्हा सत्ययुगाची स्थापना करील। कलियुगाचा अंत कधी होईल? 102 ईस पूर्व पंचग्रह म्हणजे मंगळ, बुध, शुक्र, बृहस्पती आणि शनी हे ग्रह मेष राशीत 0 अंशांवर आले होते, तेव्हा कलियुगाची सुरुवात झाली। आत्ता कलियुगाचा पहिला टप्पा चालू आहे। आपल्या पुराणांमध्ये कलियुगाच्या कालावधी आणि समाप्तीचे विस्तृत वर्णन आहे। कलियुगाची कालावधी 1200 दिव्य वर्षे सांगितली गेली आहे। मानवाच्या एका महिन्याचा समतोल पितरांच्या एका दिवसरात्री एवढा आहे। मानवाच्या एका वर्षाचा समतोल देवाच्या एका दिवसरात्री एवढा आहे आणि मानवाचे 30 वर्षे हे देवाच्या एका महिन्याच्या तुलनेत आहे। कलियुगाची कालावधी 1200 दिव्य वर्षे आहे। त्यानुसार कलियुगाचे काल 4,32,000 वर्षे चालणार आहे। याचा अर्थ असा की 5,118 वर्षे संपली आहेत आणि 4,26,882 वर्षे बाकी आहेत। काय होईल कलियुगाच्या अंतामध्ये? सर्वप्रथम असे होईल की मनुष्याचे सरासरी आयुष्य फक्त 20 वर्षेच राहील। 5 वर्षाच्या लहान वयात स्त्री गर्भवती होईल। 16 वर्षाच्या मनुष्याला वृद्धपणा येईल आणि 20 वर्षाच्या वयातच मरण येईल। मनुष्याचे शरीर बुटके होईल। ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितले आहे की कलियुगात एक असा काळ येईल जेव्हा मनुष्याचे आयुष्य खूपच कमी होईल। तारुण्य संपून जाईल। कलीच्या प्रभावामुळे प्राण्यांचे शरीर छोटे छोटे, क्षीण आणि रोगग्रस्त होऊ लागतील। ज्यावेळी भगवान कल्की या धर्तीवर अवतरित होतील त्यावेळी मनुष्याचे परम आयुष्य केवळ 20 किंवा 30 वर्षे राहील। ज्यावेळी कल्की अवतार येईल, 4ही वर्णाचे लोक शूद्रासमान होतील। गायी सुद्धा बकऱ्यांसारख्या लहान आणि कमी दूध देणाऱ्या होतील। मनुष्य काय खाईल? कलियुगाच्या अंतामध्ये संसाराची अशी स्थिती होईल की अन्न उगवणारच नाही। लोक फक्त मासे आणि मांस खातील आणि मेंढ्या बकऱ्यांचे दूध पितील। गायी तर दिसणारच नाही। जरी दिसली तरी बकरीसारखी लहान असेल। ती दूध देणे सुद्धा थांबवेल। एक असा काळ येईल की जमिनीतून अन्न उगवणे थांबेल। झाडांवर फळं येणार नाहीत आणि हळूहळू हे सर्व काही धरतीवरून लुप्त होईल। कसा असेल मनुष्यांचा स्वभाव? स्त्रिया कठोर स्वभावाच्या आणि कटू बोलणाऱ्या होतील। त्या पतीच्या आज्ञेचे पालन करणार नाहीत। ज्याच्याकडे धन असेल
त्याच्याकडे स्त्रिया राहतील. मनुष्यांचे वर्तन गाढवांसारखे दुस्सह फक्त गृहस्थीचा भार वाहणारे होईल. धर्मकर्माचा लोप होईल. मनुष्य जपरहित, नास्तिक आणि चोर बनेल. सर्वजण एकमेकांना लुटण्यात व्यस्त राहतील. कलियुगात समाज हिंसक बनेल. गर्दीमध्ये लोक येतील आणि एकामेकांचा जीव घेतील. ज्यांच्याकडे बल असेल त्यांचेच राज्य चालेल. मानवता नष्ट होईल. नाती संपून जातील. एक भाऊ दुसऱ्या भावाचा शत्रू बनेल. एक हात दुसऱ्या हाताला लुटेल. पिता मुलाचा आणि मुलगा पित्याचा वध करण्यात सुद्धा संकोच करणार नाही. आपली प्रशंसा करण्यासाठी लोक मोठमोठ्या गोष्टी सांगतील, पण समाजात त्यांची निंदा होणार नाही. या सर्व गोष्टी ऐकून असे वाटते की मित्रांनो, जणू वर्तमान काळाचेच वर्णन केले आहे. कसा असेल मनुष्याचा धर्म? कलियुगात लोक शास्त्रांपासून विमुख होतील. अनैतिक साहित्यच लोकांना आवडेल. वाईट गोष्टी आणि वाईट शब्दांचाच वापर केला जाईल. स्त्री आणि पुरुष दोघेही अधार्मिक होतील. स्त्रिया पतिव्रत धर्माचे पालन करणे थांबवतील आणि पुरुष सुद्धा असेच करतील. स्त्री आणि पुरुष यांच्याशी संबंधित सर्व वैदिक नियम लुप्त होतील. श्रीमद भागवतच्या 12 स्कंधामध्ये कलियुगाच्या धर्माच्या अंतर्गत श्री शुकदेवजी परीक्षित राजांशी म्हणतात, जसा जसा घोर कलियुग येईल तसा तसा उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बल आणि स्मरणशक्तीचा लोप होईल. महाप्रलय, खूप काळपर्यंत पाऊस नसल्यामुळे कलियुगाच्या अंतिम काळात जोरदार मुसळधार पाऊस होईल, ज्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होईल. संपूर्ण पृथ्वीवर जलच जल असेल. त्यानंतर एकाच वेळी 12 सूर्य उदय होतील आणि त्यांच्या तेजाने ही पृथ्वी कोरडी पडेल. कलियुगाच्या अंतात भयंकर वादळ आणि भूकंप येतील. लोक घरात राहू शकणार नाहीत. लोकांना खड्डे खोदून राहावे लागेल. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 3/4 भाग म्हणजे 4.5 फूटपर्यंतचा भाग नष्ट होईल. महाभारतात कलियुगाच्या अंतात प्रलय होण्याचा उल्लेख आहे, पण तो जलप्रलयामुळे नाही तर धरतीवर वाढत असलेल्या उष्णतेमुळे होईल. महाभारताच्या वनपर्वामध्ये कलियुगाच्या अंतात सूर्याचे तेज इतके वाढेल की 7ही समुद्र आणि नद्या आटतील. संपर्क नावाची अग्नी धरतीला पाताळापर्यंत जाळून टाकेल. सगळं काही भस्मसात होईल. त्यानंतर 12 वर्षांपर्यंत सतत पाऊस होईल, ज्यामुळे सर्व धरती जलमग्न होईल आणि त्या जलात पुन्हा जीवनाच्या उत्पत्तीची सुरुवात होईल. म्हणून मित्रांनो, आज आपण कलियुगाच्या अनेक गोष्टी जाणून घेतल्यात, ज्यांना पाहून आश्चर्य वाटत नाही, पण जसजसे कलियुग पुढे जाईल तसतसे अधिक पाप, अधिक द्वेष आणि अधर्म या धरतीवर वाढत जाईल. पण मानवता जिवंत राहील आणि तिला जिवंत ठेवतील ते मोजकेच लोक, जे धर्म आणि नैतिकतेचा मार्ग सोडणार नाहीत. आम्ही आशा करतो की ज्ञानसागर कुटुंबातील सर्व लोक ऋषीमुनींनी दाखवलेल्या धर्म आणि नैतिकतेच्या मार्गावर चालतील आणि या कलियुगाच्या अंधारात प्रकाश दाखवण्याचे काम करतील. याच संदेशासह आजचा हा व्हिडिओ संपवतो. माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.